અમરાવતીમાં નાગપુરી ગેટ પોલીસ સ્ટેશન પર ટોળાએ પથ્થરમારો કર્યો। પોલીસ સ્ટેશનમાં તોડફોડ કરી અને અનેક વાહનો પર પથ્થરમારો કર્યો હતો। પથ્થરમારામાં 17 જેટલા પોલીસ કર્મીઓ ઘાયલ થયા હતા અને પોલીસે ભીડને વિખેરવા માટે ટીયર ગેસના શેલ છોડ્યા હતા। નાગપુરી ગેટ પોલીસ સ્ટેશનની હદમાં કલમ 144 હેઠળ એકઠા થવા પર પ્રતિબંધ મૂકવામાં આવ્યો હતો। બપોરે 12 વાગ્યા બાદ સ્થિતિ નિયંત્રણમાં આવી ગઈ છે। उत्तर प्रदेशना गाजियाबादમાં યતિ નરસિંહ આનંદ સામે કેસ નોંધવા માટે પોલીસ દ્વારા FIR લખવામાં વિલંબને કારણે ટોળા દ્વારા પથ્થરમારાની માહિતી સામે આવી છે। અમરાવતી શહેરમાં ભારે પોલીસ દળ તૈનાત કરવામાં આવ્યું છે। पोलीस स्टेशन इथे काल 8:15च्या दरम्यान काही संघटनाचे लोक यती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मॉब घेऊन आले होते। अशा वेळेस पोलीस स्टेशननी इंचार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक FIR आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलं होतं। पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले। जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा, त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि संपूर्ण परिसरात त्याच्यामुळे धावपळ सुरू झाली। अशाही परिस्थितीत आमचे DCP ACP आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केलं आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे। सोबतच अधिक कुमक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेला आहोत। पूर्ण मॉब डिस्पर्स केला। जे पोलीसच्या दिशेने दगडफेक करत होते यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळे जखमा झालेल्या आहेत, त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत आहोत। आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कोणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये, कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे। नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। सर ही काही अश्विन दुराचा प्रकांड सोडायचं काम पडलं का पोलिसांना? जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर FIR मध्ये त्याचं मांडणी करू आणि जेवढा आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे, कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सार्वजनिक मालमत्तेचं आणि इतर लोकांचं। त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला। या भागात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। जमावबंदीचे आम्ही आदेश परत लावलेले आहेत नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत। बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरात सुद्धा शांतता आहे। धन्यवाद।